सर्वांचे शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत. मी डॉक्टर नेहा जाधव कोल्हापूरचीच आहे. गेली 28 वर्ष स्वतःची प्रॅक्टिस करते. या शतायुषी फॅमिलीमध्ये इंट्रोड्यूस केलं मला माझे पीर यांनी. जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन. फेब्रुवारी 25 ला आम्ही जॉईन झालो आणि लगेचच आपली वेट लॉस मॅरेथॉन चालू झाली. त्यात भाग घेतला आणि 40 दिवसात 10 kgचा वेट लॉस केला. वेट लॉस नाही, फॅट लॉस केला. त्यानंतर आतापर्यंत टोटल 17 किलोचा फॅट लॉस आणि मुलाचा टोटल 22 किलोचा फॅट लॉस. वजन तर कमी झालंच, पण इतर पण अनेक इश्यूज होते, जसे टाचदुखी, कंबरदुखी, नंतर गुडघेदुखी चालू झाली होती, स्किनचा थोडा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता, नंतर झोप लागत नव्हती. या बऱ्याच गोष्टी होत्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे. तर हे आपल्या आहारामुळे, हे जे आपण सकस संतुलित आहार घेतो आणि व्यायाम, ह्या सगळ्यांच्या जोडीने मला यातनं पूर्ण मुक्तता मिळाली. आता मला काही कुठलाही अवयव दुखत नाही. हे शतायुषी फॅमिलीचं मला वरदान मिळाल्यासारखं आहे. तर मागच्या आठवड्यात मी माझा टॉपिक घेतला होता की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळे टप्पे. तर त्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वच टप्प्यांमध्ये त्यांना वेगवेगळ्या अनेक चॅलेंजेसना तोंड द्यावं लागतं. त्यातलाच एक स्पेसिफिक म्हणजे कौमार्यावस्थामध्ये म्हणजे तारुण्यावस्थामध्ये मुलींना भेडसावणारा सर्वात मोठा चॅलेंज म्हणजे पीसीओएस. त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. पीसीओडी सध्या मुलींमध्ये अगदीच कॉमन झाला आहे बघा. त्यापैकी म्हणजे जवळजवळ 10 पैकी साधारण 4-5 मुलींमध्ये कमी जास्त लक्षणांनी सर्वांनाच हा त्रास होत असतो. पण आपण डॉक्टरकडे कधी जातो तर ही लक्षणं त्रासदायक होतात किंवा सहन करण्यापलीकडची होतात तेव्हाच. तर हे पीसीओडी आहे तरी काय, पूर्ण हार्मोनचाच खेळ आहे बघा. मेनली आपल्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये म्हणजे साधारण पाळी सुरू झाल्यापासूनच नंतर हा त्रास चालू होतो, किंवा वयात येऊन सुद्धा पाळी न येणे हे सुद्धा एक याचं लक्षण मानलं जातं. पीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. तर काय तर नॉर्मली आपल्या ओव्हरीमध्ये म्हणजे स्त्री बीजांडामध्ये प्रत्येक महिन्याला 1-2 स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन गर्भाशयात येत असतात, साधारण 12 ते 15 दिवसापर्यंत. तेथे जर गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारण 14-15 दिवसानंतर आपल्याला मासिक पाळी येते. असे हे सायकल थ्रू आउट म्हणजे अप टू मिनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत आपले हे चालूच असतं. पण पीसीओडी मध्ये काय होतं तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे एकच स्त्रीबीज न होता खूप सारे योग्य वाढ न झालेले इमॅच्युअर म्हणजे ज्याची वाढच झालेली नाहीये अशी स्त्रीबीज तयार होतात. ओव्हरीचा साईज मोठा होतो आणि मग ही जी स्त्रीबीज तयार होतात त्याचं गर्भधारणेसाठी योग्य नसतातच, त्याच्यामुळे ती गर्भधारणा पण होऊ शकत नाही. तर ह्या पीसीओडी मध्ये आपल्याला काय काय लक्षणं दिसतात ते बघूया. सगळ्यात पहिलं काय तर ऍबनॉर्मल हेअर ग्रोथ. म्हणजे काय तर चेहऱ्यावर, पाठीवर, पायांवर, हात्या पायांवर, छातीवर असे अनावश्यक केस, आपले अगदी अगदी राठ केस यायला लागतात. पुरुषांमध्ये बघा दाढी वगैरे येते ना, तसं त्या पुरुषांसारखी दाढी किंवा मिशीसारखे केस, इकडे गालावरती केस असं यायला लागतात. आणि डोक्यावरचे केस विरळ व्हायला लागतात, अकाली पांढरे होऊ लागतात, काय काय वेळेला केस गळतात सुद्धा. हे एक लक्षण दिसतंय. त्यानंतर काय तर ऍबनॉर्मल डार्क पॅचेस. म्हणजे कसं आहे मुलींमध्ये बघा, काय काय मुलींमध्ये मान काळी होते, गळा काळा होतोय किंवा कोपर, ढोपर, नंतर काखेमध्ये अगदी डार्क काळे डाग दिसतात आणि ते अगदी विचित्र दिसायला लागतात. त्याच्यात काही लावा, त्याला बेसन पीठ लावा आणि तर हळद लावा आणि तर कसलाही लेप लावा, ते काही कमी होत नाही. हे सगळं हार्मोनमुळे झालेलं असते. त्यानंतर पिंपल्स येतात बघा, मोठे मोठे पिंपल्स चेहऱ्यावर, पाठीवर, चेस्टवर मोठे मोठे पिंपल्स येतात आणि त्यामुळे पण चेहरा विद्रूप दिसायला लागतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटिसेबल चेंज कुठलं आहे, लक्षणं कुठली आहे तर ते पाळीच्या संदर्भात. ऍक्च्युली ही लक्षणं दिसायला लागल्यावरच आपण डॉक्टरकडे जातो. कसं तर 1-2-3 महिने पाळीच येत नाही किंवा खूप कमी ब्लिडिंग होते, खूप अंगावरून जाते, कधी कधी 15-15 दिवसाला पाळी येते, अतिशय पोटदुखी, कंबरदुखी, उलट्या, मळमळ, काय काय मुलींमध्ये ताप यासारखी लक्षणं पण मी बघितले, अशक्तपणा ही लक्षणं दिसतात. त्यानंतर येते मूड स्विंग्स. म्हणजे काय तर इमोशनली आणि मेंटली सुद्धा अगदी मुली डिस्टर्ब होतात. क्षणात मासा क्षणात तोळा अशी यांची स्थिती होती. आता तर छान मूड असते, मस्त हसत खेळत असते आणि लगेच अगदी लहान काहीतरी कारणावरून एकदम चिडचिड करायला लागते, एकदम मूड. आया लोकांना माहित असते बघा हे या सगळ्या गोष्टी. लगेच मुली चिडतात विनाकारण, काही कारण नसते. त्यानंतर काय सर्वात डेंजरस गोष्ट लक्षण म्हणजे कुठलं तर इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी म्हणजे काय तर स्त्रियांमध्ये बघा लग्नानंतर एक 3-4 वर्षापर्यंत जर मूल झालं नाही तर आपण गायनाकोलॉजिस्ट कडे जातो.
तिथे सगळ्या रिपोर्ट्स होतात, सोनोग्राफी होते. सोनोग्राफी केल्यानंतर कळतं की पीसीओडी आहे आणि त्यामुळे स्त्रीबीज तयार होत नाही. मग काय, मग प्रेग्नन्सी कशी राहणार? जर बीजच तयार होत नाहीये तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार? त्यानंतर लक्षण सगळ्यात आढळणारं लक्षण म्हणजे विनाकारण वजन वाढते. एक 80% पीसीओडी केसेसमध्ये आपल्या स्त्रियांमध्ये वजन वाढलेलं दिसते. हे सगळं काय होते तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे, आणि तो डायरेक्टली कनेक्टेड आहे इन्शुलिन रेजिस्टन्सवर. आता एक नवीन शब्द आला, इन्शुलिन रेजिस्टन्स. थोडक्यात बघूया, थोडा अवघड आहे समजायला पण बघूया. इन्शुलिन काय आहे? इन्शुलिन एक आपल्या शरीरातले एक हार्मोन आहे जे पॅनक्रियास म्हणजे अग्न्याशय येथे तयार होतं, जे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कंट्रोल करते. म्हणजे डायबिटीसच्या पेशंटमध्ये बघा आपण म्हणतो इन्शुलिनची इंजेक्शन घेतली वगैरे वगैरे. तर इन्शुलिन काय करते, ही एक चावी आहे जे पेशीचं आवरण जे असते, आपले सेल असतात, ते सेलचं आवरण असते, बाहेरची भिंत किंवा बाहेरचं दार. तर ते आवरणाचं एक टाळं असते, कुलूप, ते उघडण्याचं काम करते. आपण जे अन्न खातो ते खाल्ल्यानंतर पचल्यानंतर त्याच्यातली ग्लुकोज तयार होते. हे ग्लुकोज रक्तामध्ये येते. हे रक्तात जी ग्लुकोज आली की ती पॅनक्रियासला सिग्नल मिळते की रक्तामध्ये ग्लुकोज आले. मग पॅनक्रियास काय करते, इन्शुलिन सिक्रेट करायला लागते आणि ते रक्तामध्ये सोड. मग इन्शुलिन हे रक्तात आल्यानंतर काय करते की पेशीचं टाळं उघडायचं काम करते. टाळं उघडलं की ही ग्लुकोज आहे ते पेशीमध्ये जायला त्याला मदत करते आणि मग पेशी ऊर्जा निर्मिती करतात आणि आपल्याला एनर्जी मिळते. पण काय काय वेळेला काही काही केसेसमध्ये काय होते, ही चावी उघडतच नाही. म्हणजे इन्शुलिन आहे ना ते टाळं ते जे लॉक असते ते उघडताच येत नाही त्यांना. मग काय होते की किती ह्याच्यामध्ये इन्शुलिन आलं रक्तामध्ये तरी सेलला ते इन्शुलिन ग्लुकोज घेता येत नाही. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी ग्लुकोज मिळते. पेशी उपाशीच राहतात, ग्लुकोज रक्तात तसंच राहतात. प्रत्येक वेळेला आपण काही खातो, काहीही खावं, मग त्यावेळेला अगदी एक छोटासा शेंगदाणा जरी खाल्ला तरी त्यावेळेला इन्शुलिन रक्तात येते. मग अशा वेळेला जर पेशींचं दार न उघडल्याने रक्तातली साखर वाढत जाते. असं वारंवार झालं तर एक वेळ अशी येते की रक्तात साखरेचं पण प्रमाण खूप वाढले आणि इन्शुलिनचं पण प्रमाण खूप वाढले. आणि त्यावेळेला काय होते, त्यावेळेला पॅनक्रियासची तितकी कॅपॅसिटीच राहत नाही की अजून इन्शुलिन तयार करायचे. आणि मग निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने इन्शुलिनचं काम करण्याचं कॅपॅसिटीच संपते आणि त्यालाच आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स. समजायला थोडासा अवघड आहे पण हळूहळू समजेल. मग काय होते, ही वाढलेली रक्तातली साखर फॅट मध्ये कन्वर्ट होते. गर्भाशयाच्या ओव्हरीच्या पेशींना त्याला ग्लुकोज मिळत नाही, त्यांना ऊर्जा मिळत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही. मग ओव्ह्युलेशनच झालं नाही म्हणजे स्त्रीबीजच तयार झालं नाही तर ओव्हरी बल्की होतात, त्याचा आकार वाढतोय आणि बीज तयार होत नाही. आणि त्यालाच आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स मुळे झालेला पीसीओडी. हे एक कारण आहे पीसीओडीचं. तर त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक कारण आहेत. जसं दुसरं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. जसं शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन, अँड्रोजन सारखे मेल हार्मोन जे असतात त्याचं प्रमाण वाढते, त्याच्यामुळे सुद्धा या पीसीओडीची लक्षणं दिसतात. नंतर येतं जेनेटिक म्हणजे काय, तर आपली आई, बहीण, मावशी, आजी यांना जर अगोदरच्या पिढीमध्ये जर पीसीओडीचा त्रास होत असेल तर जेनेटिकली तुमच्या शरीरामधली अंतर्गत ठेवण सुद्धा त्याच पद्धतीत असू शकते. नंतर येते एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे काय, तर आता आपल्या वातावरणातील हवा, अन्न, पाणी ह्याच्यात झालेल्या यांचं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच. कारण पोल्युशन ही अशी गोष्ट आहे ज्याचा एक मोठा विषय आहे, त्याचा शरीरावर आपल्याला परिणाम होतोच. त्यानंतर आहे की इम्प्रॉपर डाएट. बघा आजकाल मुली खाण्याच्या पिण्याच्या सवयी कशा आहेत बघा. कॉलेज शाळांमधले जाणाऱ्या मुली घरचं सकस अन्न फार कमी खातात. कॉलेज, कॅफे याच्यामधलं खाण्याचं प्रमाण वाढलंय. पूर्वी म्हणजे अगदी 20-25 वर्षापूर्वी बघा किती वेळा आपण हॉटेलमध्ये जायचो, किती वेळा बर्थडे सेलिब्रेट करायचो, सेलिब्रेशन किती वेळा करायचो. तर अगदी मोजक्या, अगदी शक्यतो नाहीच. बाहेरचं खाण तर सोडाच, अगदी एखादा 10 रुपयाचा पार्लेचा पुडा म्हणजे आमच्यासाठी पार्टी असायची. तर जी शक्ती जी आपल्या शरीरामध्ये असते ती मसलचा स्ट्रेंथ वाढल्याने फॅट कमी होते आपण आणि त्यामुळे वजनही कमी होते. आणि आपल्या न्यूट्रिशनचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी आहे. त्यामुळे एका वेळेला पूर्ण रिलीज न होता पूर्ण शरीरामध्ये दिवसभरात ते हळूहळू रिलीज होत जाते. आता कुठलाही पदार्थ आपण खाल्ला तर आपल्या शरीरातली शुगर एकदम शूट आउट होते बघा, काही गोड खाल्ल्यामुळे. पण प्रोटीनचं तसं होत नाही, ते हळूहळू रिलीज होते. त्याच्यामुळे
आपल्या शरीरातली साखर एकदम वाढत नाही. त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स मी सांगितलं ना मगाशी बघा, ते पण कमी व्हायला मदत होते. त्याच्यात पण त्याला आपल्याला उपयोग होतो. पेशींची कार्यक्षमता वाढते आणि त्याच्यामुळे काय होते की ओव्हरी आणि गर्भाशय यांचं काम व्यवस्थित व्हायला, ओव्हरी आणि गर्भाशयच नाही, शरीरातल्या सगळ्याच पेशींचं काम, सगळ्याच संस्थांचं काम अगदी नीट व्हायला लागते, अगदी प्रॉपर व्हायला लागते. हे प्रोटीन आपल्याला खूप मदत करते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. नंतर येते योग्य विहार. योग्य विहार तर काय, पीसीओडी मध्ये मुलींचं वजन बघा, हे कमी करणं म्हणजे अपरिहार्य, करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते कमीच होत नाही. म्हणजे पीसीओडीला तुम्हाला आपला रिझल्टच आहे. ऍक्च्युली काय आहे, 70% महिलांमध्ये फक्त वजन जरी कमी केलं, बाकी मेडिसिन न घेता, तरी सुद्धा पीसीओडी रिव्हर्स येतो. मी बघितलंय बऱ्याच मुलींचं कसं आहे की आम्ही सांगतो मुलींना की औषध कशाला, लगेच हार्मोन कशाला घेताय, आम्ही लगेच हार्मोन देतो, तर तुम्ही थोडं तुमच्या वजनावर काम करा, वजन कमी करा आणि मग आपण बघू. तरी नाही कमी झालं तर आपण औषध देतो. तर बऱ्याच मुलींमध्ये ना थोडं जरी कमी झालं वजन, अगदी 5, 6, 7% जरी वजन कमी झालं, तरी त्यांची निम्म्या तक्रारी कमी होतात. हे होत आहे, मी पाहिले. आणि त्यासाठी काय आहे, तर वजन कमी करायचं तर काय, कसं करायचं कमी. आपण वजन कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो की मुली काय करतात, नाही माझं खूप वजन वाढलंय तर मी व्यायामच करते आणि जिमला वगैरे जाते आणि जिमला जाऊन यायचं आणि घरात आल्यावर सगळं खायचं किंवा जंक फूड खायचं, तर त्याचा उपयोग होत नाही. किंवा खूप कमी खातात मुली, मग त्याच्यामुळे पण वजन वाढतं. वजन वाढत तेव्हा ते एक गोष्ट वेगळीच आहे की कमी खाल्ल्याने वजन का वाढतं किंवा जास्त खाल्ल्याने वजन का वाढतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, आपल्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आपलं मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे त्याच्यात टॉपिक असतात, त्याच्यात आपल्याला मिळते. तुम्ही जॉईन करा, तुमच्या मुलींना जॉईन करायला सांगा. तिथे तुम्हाला एक एक सगळ्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत जातात आणि आपण त्या आचरणात आणल्या की त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. आपल्या 27 फॅमिलीमध्ये वजन कमी करण्याची मॅरेथॉन असते. मॅरेथॉन म्हणजे कुठे पळायला पाठवत नाही, तिथं भाग घेतला की समजते. योग्य मार्गदर्शन आहाराबद्दल, पाण्याबद्दल, की कसं पाणी, किती पाणी घ्यायचंय, कसा आहार घ्यायचाय किंवा सॅलडचं प्रमाण कसं ठेवायचंय, हे सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळते. सकाळ संध्याकाळ आपल्याला वर्कआउटच्या बॅचेस आहेत, योगाच्या बॅचेस आहेत, जिथे तज्ञ योग शिक्षक आहेत आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन मिळते. वर्कआउटच्या बॅचेस मध्ये पण ज्या आपल्या टीचर आहेत, ज्या आपल्याला शिक्षक आहेत, त्या अगदी व्यवस्थित, अगदी सगळ्यांना होईल, अगदी तरुण मुलींपासून अगदी वयस्कर लेडीजनाही सहज शक्य होईल असे व्यायाम प्रकार सांगतात, शिकवतात. आणि ते आपले हे जे मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे ना, त्याच्यात फक्त ह्याच गोष्टी नाहीत, आहाराबद्दलच्या गोष्टी नाहीत, तर जीवनमूल्य, की आपण कसं वागायला पाहिजे, आपण फॅमिलीमध्ये कसं वागायला पाहिजे, आपण सामाजिक लोकांमध्ये गेल्यानंतर कसं वागायला पाहिजे, ह्याच्या पण आपल्याला टॉपिक्स आहेत. हे मॉर्निंग फ्युएल स्टेशन मध्ये आपल्याला रोज मिळतात. अगदी सासूने सुनेशी कसं वागायला पाहिजे किंवा मित्रांच्यात कसं वागायला पाहिजे, मैत्रिणींच्यात कसं वागायला पाहिजे, आपली मूल्य काय पाहिजे, जीवन. तर मी मुलींना काय सांगते की तुमचा लाईफस्टाईल बदला, तुमचा आहार बदला, तुमच्या माइंडसेट बदला आणि डेली रुटीन लाईफ मध्ये आपण जे जे खातोय, आतापर्यंत जे वागतोय, जे आपण घेतोय, ते सगळं रिव्हर्स करा. म्हणजे ते सगळं चेंज करा, तरच तुमचा पीसीओडी रिव्हर्स येणार. आपण स्वतःमध्ये बदल केला तरच ते होणार. डॉक्टर आपल्याला सांगतात, आम्ही सांगतो तुम्ही हे सगळं करा, मग ते डॉक्टर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉर्निंग फ्युएल स्टेशन मध्ये शिकवल्या जातात.